तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा कोंबडी पालन करत असाल किंवा काही मित्र मेंढी पालन करत असेल किंवा काही मित्र दूध व्यवसायामध्ये काम करत असेल, तर बघा मित्रांनो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, जर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये मजुरीचा भाग पडत नसेल तर बघा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कामच करू नये. बघा, जिथे आपला फायदा आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काम करा. जर आपल्याला तो परवडत नसेल, मजुरीचा भाग त्याच्यामध्ये पडत नसेल आपल्याला, तर बघा त्याच्यापेक्षा आपण शेळी पालन जर तुम्ही करत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला मजुरीचा भाग पडत नसेल तर कंपनी करा. कंपनी तुमच्यासाठी कधीही बेस्ट. त्याच्यानंतर आपण बिगारी काम करा किंवा कोणाच्या हाताखाली काम करा. पण बघा, उद्योजक किंवा व्यवसाय तुम्ही हे करू नका. उद्योजक बनण्याचे जे स्वप्न आहे तर तुम्ही एक बनवू शकत नाही. जर तुम्हाला मजुरीचा जर भाग तुमच्या या क्षेत्रामध्ये पडत नसेल तर मग त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करून सुद्धा काय फायदा नाही. तर बघा, आपल्या व्हिडिओला एक कमेंट आली आणि कमेंटमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ह्या क्षेत्रामध्ये शेळीपालन आम्ही करतोय आणि जे तुम्ही सांगताय एवढं प्रॉफिट आपण घेऊ शकतो किंवा काय, तर आम्हाला तेवढा पैसा याच्यामध्ये अजूनसुद्धा दिसला नाही किंवा पैसा आम्हाला या क्षेत्रामध्ये दिसत नाही. आम्ही 2 वर्षापासून काम करतोय, व्यवसाय परवडत नाही. तर बघा मित्रांनो, व्यवसाय का परवडत नाही किंवा काय आपण केलं पाहिजे आपल्याला हे व्यवसाय परवडण्यासाठी किंवा याच्यामध्ये फायदा आपण चांगल्या पद्धतीचं जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे या क्षेत्रामध्ये, ते तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः बारीक गोष्टीची माहिती सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पूर्णतः मोकळी चर्चा असते आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. सुरुवात जर बघण्यात झालं मित्रांनो, भरपूर असे मित्र आहेत. बघा, कोणी 4 शेळ्या घेऊन फिरतंय, कोणी 5 शेळ्या. तर माझे स्वतःचे मित्र आहेत 2-3. तर बघा मित्रांनो, कोणी 2 शेळ्या आहेत, कोणाजवळ 7 शेळ्या आहेत, कोणाजवळ हायेस्ट जर म्हणला तुम्हाला तर 2-2 खंडे शेळ्यावालेसुद्धा मित्र आहेत आपले. पण काय मित्र 5 शेळ्या मागं किंवा 7 शेळ्या मागं फक्त फिरायचं म्हणून फिरत असतात. तर बघा, 5 शेळ्या किंवा 4-5 कोंबड्या करत असाल तुम्ही किंवा 4-5 मेंढ्यावरती काम करत असाल, तर मी तुम्हाला सांगितलं, स्वतःहून सांगितलं आहे की सुरुवात आपण ज्या व्यवसायामध्ये करतोय तर त्या व्यवसायामध्ये सुरुवात आपण करत असताना ही आपण सुरुवात कमीपासून केली पाहिजे. जो आपण क्षेत्रामध्ये पाऊल टाकत असतो तो आपण कमी प्राण्यांपासून आपण क्षेत्रामध्ये त्या पाऊल टाकला पाहिजे. तर का, ज्या टायमाला तुम्हाला सुरुवातीला अनुभव नसतो त्या क्षेत्रामधला आणि जर तुम्हाला अडचणी आल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये सुरुवाती खचून जात असतात. आणि सुरुवातीला जर तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये खचून गेला, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला, तर तो व्यवसाय तुम्हाला करण्याचा कंटाळा येतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सुरुवातीला जर लॉस झाला तर तुम्ही तो व्यवसायामध्ये पुन्हा उतरत नाही. त्याच्यासाठी आपण तुम्हाला सांगितलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं आहे, सुरुवात आपण कमीपासून करा. पण सुरुवात आपण किती दिवसापासून, किती वर्षापर्यंत किंवा किती कालावधीपर्यंत 4-5 शेळ्या सांभाळल्या पाहिजे. 4-5 शेळ्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे. तर ते 4-5 शेळ्या आपण का 2-3 वर्षापर्यंत 4-5च ठेवल्या पाहिजे का? तर बघा, सुरुवात करत असताना 5 शेळ्यापासून आपण करा. जसा तुम्हाला 12 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीचा अनुभव येतो या क्षेत्रामधला, तर 12 महिन्याच्या नंतर आपल्या शेळ्यांची क्वांटिटी आपण 10 करा. 10 शेळ्या करा. म्हणजे बघा, 5 जे शेळ्या तुम्ही सुरुवातीला केला त्याच्यामध्ये तुमचा जे मजुरीचा भाग आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीचा पडणार नाही, पण जो अनुभव आहे तुम्हाला तो पक्का याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा येत असतो. त्याच्यानंतर आपल्या शेळ्या ज्या आहेत 12 महिन्याच्या नंतर हे आपण वाढवत चला. 5 वाढवा किंवा 10 वाढवा, ही तुमची इच्छा आहे. पण आपण 10 शेळ्या हे कंप्लिटली केल्याच पाहिजे. 10 शेळ्या जर आपल्याजवळ नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये मजुरीचा भाग पडत नाही आणि जे तुम्ही त्याच्यामध्ये दिवसभर उन्हातानात फिरताय, दिवसभर तुम्ही उन्हातानात त्याच्यामागे फिरताय, फिरस्तीमध्ये काम करत असाल किंवा बंदिस्तमध्ये तुम्ही काम करत असाल, तर बघा मित्रांनो, ते परवडत नाही तुम्हाला. तुमची जी मेहनत आहे तर तुम्ही मेहनत एकदम नेक्स्ट लेवलची करताय आणि त्याच्यामध्ये जो प्रॉफिट होतो आहे तुम्हाला तर एकदम कमी होतो आहे. दिवसभर मी तुम्हाला सांगतो, 5 शेळ्यामागं जर आपण फिरलात तर तेवढंच फिरावं लागेल आणि 10 शेळ्यामागं जर तुम्ही फिरलात तर बघा 2 पाऊल तुम्हाला शिल्लक चालावं लागेल. एवढं जर तुम्ही थोडीशी क्वांटिटी वाढवली तर थोड्या शेळ्या लांब थोडंसं घेऊन फिरावंच लागतं आहे आपल्याला. जर चारा कमी असेल तर कमी शेळ्या असेल तर जवळपास आपल्या शेळ्यांना चारा परवडत असतो, फिरण्याची गरज पडत नाही. या आशेने सुद्धा काही मित्र कमी शेळ्या ठेवत असतात आणि काही मित्रांना कंटाळा येतो की बाबा जास्त शेळ्यामागं कोण फिरेल किंवा आपले चांगले आहेत सोडून दिले की कुठंतरी आपण सावलीला बसलं की 4-5 शेळ्या आपल्या मागं फिरून येत असतात.
तर मित्रांनो, शेळ्या तर तुमच्या मागं फिरून वापस येणारच, पण जे तुम्ही दिवसभर त्यांच्या मागं फिरताय तर त्याची मजुरी तुम्हाला मिळणार नाही, किंवा मजुरीचा जो भाग आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये 5 शेळ्या मागं पडणार नाही. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीची मजुरी मिळायला पाहिजे, अशा पद्धतीचं जर तुम्हाला नियोजन करायचं असेल, तर कमीत कमी मी तुम्हाला सांगतो 12 महिन्याच्या नंतर, किंवा एक जो तुम्हाला जुना अनुभव असेल किंवा तुमच्या घरी शेळ्या असेल, तर कमीत कमी मग तुम्ही 7-8 महिन्यामध्ये ह्या आपल्या शेळ्यांची क्वांटिटी वाढवा. किमान 12 महिने आपण 4-5 शेळ्यावरती काम केला तरी काय हरकत नाही. सुरुवात तुम्हाला कमी अर्निंग होईल त्याच्यापासून, पण जो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं तुमचा व्यवसाय तुम्ही टॉपला नेऊ शकता. सुरुवातीला बघा, 12 महिन्याच्या नंतर आपण एक 10 शेळ्या केल्याच पाहिजे. आणि 10 शेळ्या जर आपण केल्या मित्रांनो, 10 करा किंवा 15 करा, जर 10 शेळ्या केल्या तर तरीसुद्धा त्याच्यामधून आपण चांगल्या पद्धतीचा आपल्याला मजुरीचा भाग पडत असतो. आणि एक 400 किंवा 500 रुपये जर मजुरी तुम्हाला दिवसाला त्याच्यामधून घ्यायची असेल ह्या व्यवसायातून, तर याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला सांगतो मी 15 शेळ्या जर असेल तुमच्याजवळ, आणि तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीचं संगोपन केला किंवा नाही केला तरीसुद्धा तुम्ही एक चांगल्या पद्धतीचे मजुरीचा भाग तुमचा या क्षेत्रातून तुम्हाला पडत असतो. आणि करायचं असेल तर मग अशा पद्धतीने तुम्ही करा. अन्यथा मग 4-5 शेळ्यामागं जर दिवसभर तुम्ही फिरत असाल तर तो एक उन्हातानामध्ये फिरून एक तुमचा काय फायदा नाही. तर याला प्रश्न काय मित्रांना, फिरणं होत नाही, किंवा काही जे बुजुर्ग असतील तर बघा त्यांच्याकडून काही कामं होत नसेल, तर बघा जे बुजुर्ग आहे तर त्यांच्या काळामध्ये त्यांनी क्वांटिटी वाढवली असेल, 50 शेळ्या सांभाळल्या असेल किंवा काय, तर बघा काही मित्रांना किंवा काही जे बुजुर्ग असतात त्यांना काही काम होत नाही, त्या कारणामुळे ते एक 4-4, 5-5 शेळ्यामागं फिरत असतात. का बाबा, फिरल्याने आपलं जो आरोग्य आहे किंवा जो आपलं शरीर आहे ते चांगलं राहत असतं. तर त्यांचं बघून तुम्ही हे 4-4, 5-5 शेळ्यामागं फिरू नका. त्यांचा जो वय होता त्या वयामध्ये त्यांनी एकदम टॉप क्वालिटीच्या शेळ्या सांभाळल्या असेल, उत्पन्न त्यांनी चांगल्या पद्धतीचं घेतलं असेल, पण आता त्यांना फिरणं होत नाही, त्या कारणामुळे ते क्वांटिटी जी आहे शेळ्याची ते कमी चारत असतात. त्यांना एक काही मित्र, जे माझे मित्र आहेत तर ते एक बुजुर्ग आहे ते कमी चारत असते. तर बघा अशीसुद्धा मानसिकता असते काही लोकांची. तर बघा त्यांचं बघून आपण एक हे करू नका. त्यांच्या काळामध्ये त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं इन्कम घेतलं असेल, आणि आज रोजी जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं इन्कम घ्यायचं असेल वर्षाकाठी, किंवा मजुरीचा भाग जर तुम्हाला पडायला पाहिजे एकदम चांगल्या पद्धतीचा जर पाडायचं असेल, तर बघा कमीत कमी 10-12, 12-13 किंवा 15 शेळ्या जर आपण सांभाळल्या तर एकदम चांगल्या पद्धतीची, कधी मर्जर झाली आपली 1-2 शेळ्याची पिल्लांची, तरीसुद्धा आपल्याला हे फायदेशीर ठरत असतं. आता राहिला प्रश्न, काही जे मित्र शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून काम करत असतील, शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून 4-5 कोंबड्या सांभाळत असतील किंवा 4-5 शेळ्या सांभाळत असतील, तर बघा त्यांना ते परवडत असते. त्यांना कसं परवडत असते, त्यांच्याजवळ शेती 2-3 एकर असेल किंवा 3-4 एकर असेल, तर ते शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून करतायत मित्रांनो. तर ते त्यांच्यासाठी फायदेशीरच आहे. जे त्यांच्या शेतीचं माल आहे, जो पीक आहे त्यांना होणारा, त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट मिळत असतं. फक्त एक जो आपला एक शेतीतला बांधावरचं गवत असेल किंवा काय, तर शेती बघत ते एवढं शेळ्यांचं नियोजन करतात, तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. त्यांच्यासाठी ते कधी फायदेशीर आहे. आणि जे काही मित्र या व्यवसायामध्ये फक्त ह्या व्यवसायाच्याच भरोश्यावरती असतील, किंवा कोंबडी पालन करत असाल त्याच्याच भरोश्यावरती तुम्ही असाल, किंवा शेळीपालन करताय त्याच्याच भरोश्यावरती पूर्णतः तुमचा उदरनिर्वाह त्याच्यावरती असेल, तर मित्रांनो क्वांटिटी आपण वाढवली पाहिजे. त्या टायमाला तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये पैसा दिसेल, अन्यथा मग तुम्हाला याच्यामध्ये पैसा दिसणार नाही. आणि जे तुम्ही फिरताय याच्यामध्ये, तर तो एवढा फिरूनसुद्धा तुम्हाला एक त्याच्यामध्ये फायदा बघायला मिळणार नाही. करायचं असेल तर एकदम चांगल्या पद्धतीचं आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करा, आणि एकदम चांगल्या पद्धतीचा आपण पैसा याच्यामधून कमवू शकतो. तर आज रोजी माझ्याजवळसुद्धा एक काळी तुम्हाला सांगतो मी 100, 150 प्राणी आपण सांभाळलेत लहान मोठे. तर त्याच्यानंतर आपण काय कारणाचं कमी केले, पण आपण चारले मित्रांनो तेवढं, पण एकट्या माणसाकडून तेवढं हँडल होत नाही. तर धावपळ जास्त होती, त्या कारणामुळे आपण ते कमी करून टाकलं, आणि कमवला आपण त्याच्यामध्ये सुद्धा पैसा कमवला. पण जास्त दिवस करण्यापेक्षा थोडं दिवस करा. 10 वर्ष तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर बघा, सुरुवातीचा 1 वर्ष कमी क्वांटिटीमध्ये करा, त्याच्यानंतर आपली क्वांटिटी वाढवा. तर 5च वर्ष काम करा, त्याच्यानंतर पूर्णतः शेळ्या विक्री करून टाका तुम्ही. तर तिथे चांगला फायदा होतो आहे तुम्हाला.
तर फक्त काही मित्र करायचं म्हणून करतायत की जीवनभर तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो मी, पैसा कमवायचा असेल तर फक्त व्यवसाय एकदम टॉपचा आहे. आजच्या ह्या काळामध्ये टॉपमध्ये तुम्ही जर व्यवसाय केला तर तुम्ही पैसा कमवू शकता. आणि पैसा कमवायचा असेल तर फक्त ही ट्रिक आपल्याजवळ असली पाहिजे. अन्यथा 5-5 आणि 10-10 कोंबड्यावरती किंवा 5 मेंढ्या, 7 मेंढ्या, 8 शेळ्या याच्यावरती तुम्ही कमवू शकत नाही. किंवा जो तुम्ही फिरताय, तुम्हाला सांगितलं आपण, याच्यामध्ये मजुरीचा भाग पडणार नाही. राहिला प्रश्न, काही मित्रांना अशी अडचण असते की बाबा आमच्याकडे आम्ही जास्त शेळ्या सांभाळू शकत नाही. तर मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला सांगतो मी, जास्त न सांभाळता अडचण जर तुमच्याकडे असेल याच्या त्याच्या बांधाला, तर प्रत्येक मित्रांना जावं लागतं. फिरस्तीमध्ये काम करत असतील, अर्धबंदिस्तमध्ये काम करत असतील काही मित्र, तर बांधाला तर 100% आपल्याला जावंच लागतं. त्याच्याशिवाय आपलं भागत नाही. तर बघा, कमीत कमी आपल्या 10 शेळ्या असल्या पाहिजे, 10-12. तर बांधाला ज्या टायमाला आपल्याला एक जावं लागतं आहे, पावसाळ्यामध्ये असेल तर त्या टायमाला आपल्याला पिल्ले आपल्या फार्मवरती नसले पाहिजे, शेळ्यामध्ये पिल्ले नसले पाहिजे. मग क्वांटिटी आपल्याजवळ कमी असते. आपण 15 शेळ्या 12 शेळ्या एक इझिली सारत असतो, सारू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने काम करा. आणि ज्या मित्राकडे बघा, काही मित्राकडे पूर्णतः एक संधी असते, पण त्या संधीचं त्यांना सोनं करता येत नाही. एक पूर्णतः डोंगर असतं किंवा काय, फक्त काही मित्र करायचं म्हणून करत असतात, 4-5 शेळ्यामागं फिरत असतात. गंज त्यांच्याकडे भरपूर असं ऑप्शन असतं त्यांना, पण ते करत नाही. काही मित्रांना ऑप्शन नसतं, पण त्यांची इच्छा असते की आपल्याजवळ जर एवढं चारण्यासाठी असतं तर आपणसुद्धा वाढवल्या असते. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे डोंगराळ भाग असेल किंवा काय, भरपूर असं शेळ्यांना चारण्यासाठी असेल, तर कमीत कमी जास्त करायची इच्छा असेल तर जास्त करा. पण कमीत कमी आपण एक 15-20 शेळ्या आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, ते पण एकदम टॉप क्वालिटीच्या. तेव्हा कुठे एक चांगल्या पद्धतीचं आपण उत्पन्न ह्या क्षेत्रातून घेऊ शकतो. तर बघा मित्रांनो, कमेंट तुम्ही करत जावा आणि त्या कमेंटवरती आपण एक चांगल्या पद्धतीचा व्हिडिओसुद्धा बनवत जाऊ. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि जे काही मित्र आपले एक 4-5 शेळ्या घेऊन फिरत असतील, त्या मित्रांना आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला, भेटूया अशाच व्हिडिओसोबत.